नमस्कार. नमस्कार. इकडं काय करता तुम्ही इकडं? हे काय आपलं बाटल्या पिटल्या गोळा करतो, पोटा पाण्यापुरतं तेवढंच आपलं, दुसरं काही नाही. पहिले कामाला होतो, हा. त्या मार्गाने पैसे बुडवलं, मी इकडं आलो, मग आपलं काहीतरी करायचं. काय करता? मागापासून तुम्हाला बघतोय तिकडून चालत चालत बसत येत होते तुम्ही. नाही, मी इकडून गेलो, आताच गेलो. हा, इकडून माघारी गेले, आलो. माघारी आले. हा. मी म्हणलं का एक इथं मी तुम्हाला बऱ्याच वेळेस बघितलं. तुमचं गाव कोणतं आहे? माझं गाव लातूर जिल्हा, निलंगा तालुका, शिरोळ, वांजरोडा, आमुलगा कारखाना. आमुळगा कारखाना. हा त्या कारखान्याचे तुम्ही तिथले? हा, तिथून कारखान्यापासून 5 रुपये तिकीट. असं आहे का? कोणतं गाव म्हणले? शिरोळ, वांजरोडा. शिरूळ, वांजरवाडा. हा, आणि इकडे कधी आले तुम्ही? मी लय दिवसापासून इकडे आलेलं आहे. पहिलं पुण्यात काम केलतो. हा. पुण्यातून काम करून मी बारामतीला रस्त्या दुकानावर गेलो. रस्त्या दुकानावर त्या मालकाने थोडे पैसे बुडवले, त्याच्यामुळं मग मी आलो निघून इकडं आलो. ते आपलं बाटल्या पिटल्या गोळा करतो, पोटा पाण्यापुरतं सगळं काय. म्हणजे इथं त्या रस्त्यावर पडलेल्या बाटल्या गोळा करून तुमचं पोटाचं हे भागीता तुम्ही इथं. हा, बाग एवढंच. आणि तुमचे घरचे ते कुठे आहेत बाकी सगळे? सगळे गावाला आहेत. त्यांना आता मी माग हा. दिवाळीच्या आधी हा. 20,000 रुपये देऊन आलो. हे काम करून तुम्ही 20,000 रुपये पाठवले तुमच्या घरच्यांना? नाही, मी देऊन आले घरी जाऊन. हा देऊन आले. हा, म्हणजे तुमच्या घरच्याला दिले तुम्ही इथून. हा. आणि इथं राहायला कुठं तुम्ही आता? हे आपलं टोल नाका आहे का? हा हा टोल नाक्याच्या पलीकडं काळभोर लॉन्स आहे. हा, काळभोर. काळभोर लॉन्स आहे. हा, पेट्रोल पंप लॉन्स. हा. आणि ती तिघत्र भाऊ म्हणजे बाजूला आहे. हा. आणि पेट्रोल पंप आहे हा. ना, तिथं राहतो. तिथं राहता किती दिवसापासून राहता? आता बघा तिथं 5-6 महिने. 5-6 महिने. हा. गावाकडे आता कधी जाणं येणं असतं? गावाकडे मी आता नाही जाणार. नाहीतर पाऊस पडताना जायचं. आता पावसात काय करता गावाकडं? हा, हा. चिकनात पाय घालायचे, कुठं काय करता? हा. सोयाबीन टाकता काही. ओके ओके. गावाकडे शेती किती तुम्हाला? मला 2.5 एकर. 2.5 एकर. म्हणजे आम्ही 3 जण भाऊ आहे. हा, तिघा भावात 2.5 एकर का तुमची एकट्याची? नाही, 3 भाऊ. तिघा भावात. आणि ते कधी येतात का नाही तुमच्याकडे भेटायला इकडे कधी काय? मी जातोय त्यांना भेटायला. असं आहे का? एक मुंबईला आहे, हा एक गावाला आहे. मुंबईला आहे ते गाडी चालू. मी जिथं पहिले कामाला होतो मुंबईला, हा. तिथंच त्यांना लागला. मग मी सोडून दिलं, आलो. असं आहे. इकडं मजा वाटते का या कामात तुम्हाला? काय बी नाही, मजा नाही वाटत, काय नाही. ठेव का, कष्ट केलं त्याला कळत, बरोबर बरोबर. नाही कष्ट केलं तर त्याला काहीच कळत. किती रुपयाच्या बाटल्या घातल्या तुम्ही आता तिथं? ठेव का, आता मी बाटल्या घातल्या किती? 50 रुपये. एवढ्या बाटल्या मिळल्या, काय त्याला त्या बाटल्याला वजन तर आहे का हो? हा हा हा. असं ते आणि करावं लागते लई. आणि किती दिवसात गोळा केल्या होत्या तेवढ्या बाटल्या? दिवसाचा नाही विषय. मग आता जर बाटल्या गोळा केल्या आपण, हा. बाटल्या गोळा केले की ती वजन कुठं पाठीवर घेऊन फिरायचं, हा हा. लगेच टाकायचं आणि बाजूला टाकायचं, लगेच टाकायचं, बाजूला टाकायचं. या पालखीच्या टायमाला 15,000 रुपये कमावले. पालखीच्या टायमाला 15,000च्या बाटल्या विकल्या 15,000 रुपयाच्या बाटल्या एका दिवसात. एका दिवसात? म्हणजे याच्यात पैसे पण चांगले राहते म्हणायचे. हे कसं आहे, बाटल्या फिटल्या मिळणार. कोणत्या आता बाटल्या? एक बाटली बघायचं, हा. इकडं बघ तिकडं बघ म्हणल्यावर हा हा, बरोबर. म्हणजे ते प्लॅस्टिकच्या बाटल्या का? प्लॅस्टिक आपलं पाण्याच्या बाटल्या. हा, ते का? हा, 15,000च्या बाटल्या विकल्या? 15,000 किती बाटल्या भेटल्या एका दिवसात. किती बाटल्या भेटल्यात तुम्हाला अशा? बाटल्या भेटल्या म्हणजे आता हे तुम्ही स्टॉल टाकलाय हा पाणी पिण्यासाठी, हा 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 वारकऱ्या. हा. आता वारकरी पाणी पिणे की टाकले, हा. वारकरी पाणी पिणे की टाकले. ओके. आणि सगळे मला म्हणायचे, सगळ्याच बाटल्या उचल, मला ती जागचा हलवून दे. एक पोतं भरलं की नेऊन टाकायचं, एक हा. पोतं भरलं की नेऊन टाकायचं. मार्के जाऊ दे, पण मला तीच नको. असं आहे का? हा, आता हे पालखी आता निघाली माघारी आज. बरोबर बरोबर. असं आहे. मित्रांनो बघा, आपली पालखी गेली, वारी गेली इथून पुण्यातून. आता हे
रस्त्यावरच्या बॉटल्स जे काय भांगार काय पडलेलं असतं ते गोळा करते ते बिचारे. ते पण एक कष्टाचंच काम करते, साफसफाईचं ते काम करते. 15,000 रुपयाच्या त्या बाटल्या एका दिवसात विकल्या म्हणजे त्या दिवशी विकल्या पण असत्या, कारण त्या दिवशी प्रचंड बाटल्याचा असा रस्त्यावर सडा पडला होता. सडामध्ये काय सांगायचे, असं नुसतं हा टाकायचं. हा हा, होता त्या दिवशी टाकायचं. होता इथं. हा. आणि काका तुम्ही कष्ट करता, तुमच्या कष्टाला धन्यवाद, तुमच्या कष्टाला. आणि काय सांगता ना आमच्या लोकांना का तुमच्याबद्दल काय सांगता, कष्ट कर म्हणजे काय काय सांगायचं? कष्ट करतो बाबा, हे का कष्ट करून खातोय पितोय आपलं निवांत, काहीच विषय नाही त्याच्यात. आपलं कुणाचं मारे हानी काहीच गोष्टी नाही. कष्ट करते बिचारे. किती दिवसापासून करते कष्ट? आता लय दिवसापासून मी वयाचं 16 वर्षापासून मी कामातच असतो. हेच काम करते. नाही नाही हेच कोणतं बी? नाही, हा. कोणचं बी काम, रानातलं काम असू दे, काय असू दे. आणि आता वय किती तुमचं? माग माझं ऍक्सिडेंट हा. झालं, त्या पायाला लागलं होतं. हा. तर त्या माणसाने मला दवाखान्यात सगळं केलं. त्या बाई इथं टाकी पडली होती, इथं लागलं होतं, त्या बाईकडे लागलं होतं, हाताला लागलं होतं. त्याने नीट केलं आपल्याला, चांगलं केलं. ते मी नंतर गदारपणी करायला लागलो. तुझं तू बघ, माझी तशी दे, माझं मी जातो. बरोबर आहे का चुकीचं? नाही नाही, खरं आहे तुमचं. धन्यवाद मामा. हो चला. हो, हो.